मला असं वाटतं ही आय ग्रुप कडे सर्वाधिक मोठी आहे आणि त्यांच्याच वतीने आयोजित ही स्पर्धा आजच्या दिवस रात्रीतील खेळाला अर्थातच शेवटच्या मॅचला पण इथे प्रारंभ करतोय। टॉस जिंकला तो निश्चितच संकेत पाटीलने प्रथम क्षेत्ररक्षण त्याने स्वीकारलं, आमंत्रित केलं प्रसाद गरजच्या फिल्डिंगला बॅटिंगसाठी, तो सलामीसाठी दाखल झाला आणि त्याच्या साथीला आहे तो कुणाल नाईक। पहिले षटक घेऊन स्वतः कॅप्टन टीमचा संकेत पाटील, कॅप्टन टू कॅप्टन, पहिलाच बॉल कव्हरच्या वरतून पाठवलाय तो मात्र सीमारेषा पार। पहिल्याच बॉल वरती संकेतच्या विरोधात प्रसादचं आक्रमण, चौकार। बोला गणपती बाप्पा। हे बॅटल फार महत्वाचे, अस्तित्वाची लढाई आहे। टॉप 16 मध्ये पोहोचायचं तर याच मॅच मध्ये जिंकायचं। कॅप्टन वर्सेस कॅप्टन, संकेतला या मॅच मध्ये ती आपली गोलंदाजीतली धारदारपणा दाखवावाच लागणार आहे। आडव्या बॅटने बॉल लवकर पिक केला, समोर धावांचा वनवा पेटवणारा फलंदाज आहे प्रसाद गरजच्या बॅट मधून एक टोलेजंग षटकार। ची चर्चा जेव्हा मॅचेस चालू होत्या आतमध्ये, हा संघ जेव्हा विश्रांतीसाठी होता, विकी पाटील याच गोष्टीची चर्चा करत होता की आमच्यासाठी सर्वात महत्त्वाचा फलंदाज कोण असेल तर प्रसाद गरज। या कंडिशन्स मध्ये मग कंडिशन किती विपरीत असल्या तरी सुद्धा प्रसाद गरजचा बॅट फ्लो, त्याचबरोबरीने जी बॅट तो वापरतो, वजनदार बॅट वापरतो, पॉवर प्ले मध्ये सर्वाधिक धावा तो कुटू शकतो, त्याला थांबवणं फार गरजेचं आहे। संकेत समोर प्रसाद, चांगला चेंडू, चांगला चेंडू, अगदी मला असं वाटतंय स्टंपच्या अगदी सुताचा अंतर असेल, स्टंपच्या बाजूने चेंडू गेला, डायरेक्ट हिट आणि पुन्हा एकदा स्टंप मात्र इथे मोडतोय। वेगवान थ्रो होता। स्टंप माईक बद्दल सातत्याने चर्चा चालू आहे ऍक्शन रिप्ले मध्ये। प्रसाद ऑन साइडला मिडल स्टिकच्या अगदी वरतून हा चेंडू, म्हणजे फार सुताचंच अंतर असेल आणि ते डायरेक्ट हिट झाला, बॅटर पोहोचला परंतु स्टंप मोडला। पहा अंतर पहा किती, एकदम मिडल स्टंप आणि लेग स्टंपच्या वरतून मात्र हा चेंडू निघून गेला। सर्व हावभाव आपल्याला ऐकायला मिळत आहे। मागच्या 4 ते 5 दिवसांमध्ये कांचनजी पालकर सांगतात की 5 ते 7 स्टंप नक्की मोडले असतील। मग अशी रजतने देखील मोडला डायरेक्ट हिट करताना, वेगवान थ्रो होता। या कडाक्याच्या थंडीमध्ये जरी हे सर्व खेळाडू एकमेकांच्या विरोधात खेळत असले तरी सुद्धा चर्चा मस्तपैकी चालू आहे। मागे एक व्हिडिओ ऍडव्हर्टाइजमेंट यायची की खेळाडू आतमध्ये नक्की चर्चा काय करतात। स्टंप कॅमेरा, स्टंप माईक जर का आता ऑन असेल तर ती चर्चा देखील ऐकायला मजा येईल। धाव संख्या 10, कारण आजकाल सोशल मीडिया जमाना आहे, व्हिडिओ ऑडिओ क्लिप लवकर व्हायरल होतात। 10 धावा धावफलकावरती। नुकताच सन्माननीय नगरसेवक साहेब 11 धावा संख्या धावफलकावरती आहेत, माफी असावी। गणेशजी म्हात्रे साहेब उपस्थित आहेत आणि त्यांचे बंधुराज आदरणीय योगेशजी म्हात्रे साहेब देखील उपस्थित आहेत। नुकताच संदीप सरांनी त्यांचं स्वागत केलं, परंतु त्यांच्या बाजूला अर्थातच माझ्या बाजूला त्यांचे भाचे उपस्थित आहेत ॲज अ स्कोरर, जे विद्यमान उपसरपंच केवाळेचे आहेत कांचनजी पालकर। स्कोर बोर्ड बाजूला ठेवला, पहिले मामांची भेट घेतली। हे प्रेम आहे, असायलाच पाहिजे। कुटुंब जपणं, नातेवाईक जपणं हे फार गरजेचं आहे त्या काळामध्ये। धाव संख्या 10, मॅचकडे आपण जाऊया। थोडा विरंगुळा ठीक आहे, कारण स्टंप मोडला होता, त्याला दुरुस्त करण्याचं काम आय थिंक रिप्लेस मात्र केलेलं आहे। धाव संख्या 10, धाव संख्या 11 अपडेट करा। संकेत समोर मात्र कुणाल नाईक, प्रसाद गरजच्या बॅटमधून एक षटकार, एक चौकार आपण पाहिला। संकेतला कमबॅक करावं लागणारच आहे, अस्तित्वाची लढाई आहे, स्पर्धेत टिकून राहायचे, टॉप 16 ला जायचे तर गोलंदाजी करावीच लागणार आहे चांगली। यस यस याच टप्प्यावरती गोलंदाजी करावी लागणार आहे संकेत पाटीलला। हा मुरबीचा खेळाडू आहे, काल एका मुरबीच्या गोलंदाजाने विकेट हॅट्रिक प्लस मेडन ओव्हर, विघ्नेश पाटील लेफ्टी बॉलर। मला वाटते त्यांनी टेनिस बॉल वरती फोकस न करता अधिकाधिक लेदर बॉल क्रिकेट वरती फोकस करावं, हे माझं वैयक्तिक मत।
धाव संख्या 11. चांगली गोलंदाजी करतोय तो मात्र संकेत पाटील. खोला टाकला होता चेंडू मिडॉनच्या दिशेनं वेगाने तिथे पोहोचतोय, परंतु अडवता आला नाही चेंडू. लॉंग ऑनला फिल्डर, परंतु दुसरी धाव घेण्याची धमक नाहीये, फक्त एकच धाव. प्रसाद गरत वन ऑफ द मोस्ट इम्पॅक्ट प्लेअर, कारण त्याला कंडिशन कोणतीही असू दे, कारण या कंडिशन मध्ये अनेक फलंदाज विचार करत असतात. चेंडू ओलसर होतोय, खेळपट्टी, ग्राउंड, हे अमुक दमुक. प्रसादला त्या गोष्टी मॅटर करत नाहीत. म्हणूनच मगाशी विकीने देखील म्हटलं की या कंडिशन्स मध्ये प्रसाद गरजची ही विकेट आमच्यासाठी फार महत्वाची असणार आहे. या विपरीत बामणडोगरी टीम साठी प्रसाद गरज हा हुकुमाचा एक्का असणार आहे. धाव संख्या 12. शॉर्ट पिच बॉल सरळ पूल केलाय मिड विकेटला. बॅट स्पीड पहा, ब्लॅटचा फ्लो पहा, कमालीची फलंदाजी करतोय तो मात्र प्रसाद गरज. बॉल चाललाय सीमारेषा पार, पंचांचा इशारा येतोय, इट्स मॅक्झिमम सिक्सर. धाव संख्या 18. पहिल्याच ओव्हर मध्ये जबरदस्त आक्रमण. काय विपरीत परिस्थिती आहेत पहा. मच्छिंद्र पाटील सर तुम्ही समालोचन करत होते, 6 ओव्हर म्हणजे जवळजवळ 50 धावसंख्येसाठी तुम्हाला 6 षटकं वाट पाहावी लागली. या विपरीत या मॅच मध्ये पहिल्याच ओव्हर मध्ये तब्बल धावा 18 कुठलेल्या आहेत. म्हणजे क्रिकेटमध्ये चित्र बदली व्हायला वेळ लागत नाही, कधीही बदलतं. रंग बदलणारा सरड्याबद्दल आपण नेहमी चर्चा करतो, परंतु मला असं वाटतं की क्रिकेट हा असा रंग बदलतो की त्या सरड्यालाही लाजवेल. भले राजकारणाचे रंग वेगळे असतील, ते येत्या 2-3 दिवसात आणखी बदलतील यात शंका नाही. एक ओव्हर धाव संख्या 18. प्रसाद गरज 4 चेंडू 16 वरती खेळतोय आणि कुणाल नाईक 2 चेंडूंमध्ये 1 धाव त्याने आपल्या खात्यामध्ये जोडली गेलेली आहे. संकेत पाटीलच्या विरोधात भले आक्रमण झालं असेल, परंतु उर्वरित गोलंदाजांना पुढे येऊन, कारण या अगोदर संकेत पाटीलने ती जबाबदारी स्वीकारली होती. एका मॅच मध्ये मला अजूनही आठवतंय जिथे त्यांनी विजय संपादित केला. त्या मॅच मध्ये पहिल्या ओव्हरला संकेत पाटीलच्या विरोधात 20 धावा आल्या, परंतु त्यानंतर स्वतः षटक हाती घेऊन संकेत पाटीलने कमबॅक केलं होतं. परंतु या मॅच मध्ये जयेश खेरकरला आपल्या या टीम साठी कमबॅक करणं फार गरजेचं आहे. कुणाल लॉंग ऑनच्या दिशेने हा फटका खेचलाय, फक्त एकच धाव. कुणाल नाईकचं मला असं वाटतं रोल इथे सेट करण्यात आलाय. प्रसाद गरज स्ट्रायकिंग एंडला आणायचं बस, बाकी काहीच नाही. ह्या टॅक्टिक्स खूप चांगल्या आहेत. या छोटे छोटे प्लॅन फार महत्वाचे असतात. 6 ओव्हरच्या मॅच मध्ये तुम्हाला हे प्लॅन घेऊन मैदानात उतरावंच लागतं, तेव्हा तुम्ही एका विजयाकडे आगेकूच करू शकता. धाव संख्या 19. जयेश खेरकर महाडचा गोलंदाज, मागील 5 वर्ष आरपीएल खेळतोय. आडव्या बॅटने बॉल फेकून दिलाय. प्रसाद गरज म्हटल्यानंतर धावांची लय लुटच. षटकार, 6 धावा. सध्याच्या घडीला तर तो 800 ग्रॅम 900 1000 ग्रॅम या वजनाबद्दल चर्चा करत असतो, परंतु प्रसाद गरजच्या बॅटचं वजन तुम्ही चेक करा, समोरचा वेडा होऊन जाईल. एवढी वजनदार बॅट प्रसाद गरज ज्या स्पीडने फिरवतो, म्हणूनच चर्चा सातत्याने चालू असते. फेवरेबल कंडिशन बॅटरला जरी नसली तरी सुद्धा प्रसाद गरज त्या खेळपट्टीवरती, त्या क्रीडांगणावरती हाहाकार माजवू शकतो. ते दाखवत असताना प्रसाद गरज 5 चेंडू 22 वरती खेळतोय. सरळ खेचलाय, अगदी सरळ बॉल पाठवलाय सीमारेषा पार. प्रसाद गरजचा तडाखा, षटकार. कमालीची फलंदाजी, कमालीची, अफलातून, दर्जेदार शब्द नाहीयेत. ज्या कंडिशन्स मध्ये गेले 4-5 रात्र आपण पाहतोय कांचनजी पालकर, एकदा 8 वाजले की धावांची लयलूट थांबते, धावा थांबतायत, कमी धावसंख्येच्या मॅचेस अगदी शेवटपर्यंत पोहोचतायत, सुपर ओव्हर होत आहेत. अशा परिस्थितीमध्ये प्रसाद गरज 6 चेंडू 28 वरती खेळतोय. आरपीएलचा हा पहिला खेळाडू आहे ज्याने 100 धावा कंप्लीट केल्यात. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या.
तिसरी मॅच तो खेळतोय आणि 100 धावापर्यंत तो पोहोचलाय. कमालीची फलंदाजी. मला असं वाटते थांबलाय आपण तर प्रसाद घरातला एक उंच अगदी आपण विनंती करूया की बॅट दाखवून एकदा मानवंदना द्या सर्वांची, घ्या प्रेक्षकांची एकदा जोरदार टाळ्या प्रसाद घरतसाठी होऊन जाऊ द्या, ज्याने आतापर्यंतच्या मॅच पर्यंत 100 धावा मात्र त्याने कुठलेल्या आहेत. 6 चेंडू 28 वरती तो खेळतोय. संघाची धाव संख्या 31 जयचा चेंडू यॉर्कर लाईनचा होता. अशाच पद्धतीचे चेंडू टाकावे लागतील. फेक झालेली आहे, पोहोचेल का प्रसाद? थ्रो मात्र चुकीचा. प्रसाद घरत मात्र तिथे पोहोचलाय. 2 धावा. कुणाल हेच करतोय. कुणालला परफेक्ट प्लॅन माहितीये. प्रसाद घरत जेवढा स्ट्रायकिंग एंडला राहील तेच मला करायचे आणि तेच सातत्यानं त्याला साथ देत असताना साथीदारा चांगला असावा. समालोचकाचा साथीदार आहे तो मात्र निश्चितच गुणसंख्या लेखक. सध्याच्या घडीला ती स्क्रीन देखील तितकीच महत्वाची, परंतु गुणसंख्या लेखक हा असा चांगलाच असावा तरच मात्र ती जोडी जमते. 33 धावा धाव फलकावर. सेकंड ओव्हर. लवकर लाईन पिक केली होती परंतु त्या लाईन मध्ये येऊ शकला नाही. टप्पा अचूक ठेवला होता जयेश खैरकरने. पाल लेग ब्रेकचा इथे वापर. चांगली विकेट किपिंग यष्टांच्या मागे. अचूक टप्पा पकडून मात्र जयेश खैरकरने नेहमी चांगली गोलंदाजी केली संपूर्ण आरपीएल मध्ये. अंकुर सिंगच्या देखील टीम मध्ये हा खेळाडू मी खेळताना पाहिलेला आहे. त्याचबरोबर योगेश पेनकर घाऱ्याच्या टीम मध्ये आणि आता सध्या संकेत पाटीलच्या टीम मध्ये खेळतोय. शॉर्ट पिच बॉल उडवलाय. कमालीची फलंदाजी. माझ्याकडे ताकद देखील आहे, माझ्याकडे टायमिंग देखील आहे, माझ्याकडे नजाकत देखील आहे. या संपूर्ण गोष्टींचं परिपूर्ण असलेला अर्थातच प्रसाद घरत मैदानात फटकेबाजी करतोय. खेचतोय चौकार. बेकार गडी आहे. तापला आहे. गारठ्यात उपटी घालायला लागला आहे. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 37 धाव संख्या धाव फलकावरती आहे. धन्यवाद डीजे सँडी. हा आवाज होता योगेश वाघ यांचा. आपली भाषा आपण जपण्याचं काम करायला हवं. त्याने आपली भाषा जपली. त्याची आदिवासी भाषा एवढी ऐकायला मजा वाटते. मला असं वाटते येत्या काळामध्ये असंही होईल की एखादा आगरी समालोचक पुढे येईल आणि त्याची भाषा ऐकल्यानंतर आपल्यालाही मजा येईल. कारण आपण बोलतो ती भाषा म्हणून आपल्याला तिचं एवढं वाटत नाही. मराठी माणूस जर का तुम्हाला US ला भेटला तर आपण त्याला कसे शोधतो? कारण तिथे कोणी बोलणार नाही. तिथे सगळे इंग्लिश बोलणार आहेत म्हणून तो मराठी भेटला कोण बोलणारा, किंवा अगदी बाहेरच्या देशात कुठे भेटला तर आपल्याला तो हवा असं वाटतो. तसंच आहे. आपण भाषा बोलतो आगरी म्हणून आपल्याला काही वाटत नाही, परंतु इथून तुम्ही कोल्हापूरला पाठवा त्याला आगरी बोलायला, पहा त्याच्यावरती किती लोक प्रेम करतील. म्हणून मला असं वाटतंय की येत्या काळामध्ये आगरी भाषेत देखील समालोचन करणारा एखादा समालोचक पुढे यावा. आणि भाषा हा फक्त माध्यम आहे. ल ल न न अशा गोष्टी अनेक चुका होतात. जे सुशिक्षित आहेत त्यांनी चुकू नये ही गोष्ट ठीक आहे, त्यांनी बदलाव करावेत. परंतु जो लहेजा टिकून जर का आपण भाषा लोकांपर्यंत पोहोचवली तर मला असं वाटतं IPL चे ही दरवाजे सहज खुले होतील, यात शंका नाही. 2 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. 37 धावा धाव फलकावरती आहेत. संकेत पाटील विरोधात प्रसाद घरत. पॉवर प्लेच्या षटकांचा खेळ समाप्त झालाय. फिल्डिंग विखुरली गेलेली आहे. आता पाहायचंय की प्रसाद घरतला, कुणाल नाईकला संकेत पाटील कशा पद्धतीने थांबवेल. कारण हे सर्व खेळाडू रायगडातून व्यावसायिक संघामध्ये देखील खेळतात, यात शंका नाही. सानपाड्याच्या अतुल पाटील यांचं इथे आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील हार्दिक स्वागत या व्यासपीठावरती. संकेत समोर कुणाल नाईक. 37 धावा धाव फलकावर. पुढे ठेवलाय चेंडू आणि 30 तर चुकी केले. प्रसाद घरतने आक्रमण चढवलं होतं. आता कुणाल नाईक त्याच्या सोबतीला आलाय. भिंगारीने इथे षटकार ठोकलाय. याला कैसानं झपाटलं. मॅच मध्ये अगदी फटकेबाजी करत प्रेक्षकांची मन जिंकत असताना सलामीवीर प्रसाद घरत आणि त्याचबरोबर कुणाल नाईक, जासईचे अनुपजी पाटील ते देखील या सामन्यांचा स्पर्धेचा आनंद घेत आहेत. अशी फटकेबाजी झाल्यानंतर सगळेच जण खुश. तेही जासईवरून खुश असतील, यात शंका नाही. 43 धावा 43. संकेत पाटील, काय असेल उत्तर त्याच्या गोलंदाजीमधून फलंदाजांसमोर.
शॉर्ट पिच बॉल होता, पुल करण्याचा प्रयत्न, स्क्वेअर लेगच्या दिशेने बॉल वळवलाय, डीप मध्ये फिल्डर तैनात आहे, 1 धाव। या घडीला संकेत पाटीलने एकच गोष्ट हेरावी की जरी विकेट मिळाली नाही तरी सुद्धा निर्धाव चेंडू टाकणं गरजेचं आहे, कारण धावा जर का थांबल्या तर दबाव तयार होऊ शकतो। विकेट मिळाली तर मला असं वाटतं की गोल्डन चान्स असेल, गोल्डन विकेट होऊन जाईल ती या टीम साठी। 44 9 चेंडू 34 वरती खेळतोय, 100 पार धावा केल्यात आतापर्यंत प्रसाद गरतने। स्वीप करण्याचा प्रयत्न होता, कुणाल नाईकने ते क्रीज सोडले आणि यस इट्स विकेट। रनआउटच्या स्वरूपात का होईना परंतु इथे विकेट प्राप्त केले ती संकेत पाटीलच्या टीमने। फलंदाज बाद। ऑन स्क्रीन तुम्ही गुरुदादा म्हात्रे यांना पाहताय, मगाशी कॉमेंट्री बॉक्स मध्ये होते, कांचनजी तुमच्या समवेत चर्चा करत होते। असं नाहीये की स्पर्धा हातात घेतली म्हणजे सर्व गोष्टी जुळून येतात, जुळून येत नाही, त्या जुळून आणाव्या लागतात। कित्येक छोट्या गोष्टी आहेत, त्या सर्व गोष्टी कराव्या लागतात। सन्माननीय कैलासदादा म्हात्रे, त्याचबरोबर नगरसेवक नवी मुंबई महानगरपालिकेचे गणेशजी म्हात्रे साहेब आणि योगेशजी म्हात्रे साहेब, सन्माननीय कुमारजी भोईर साहेब देखील उपस्थित आहेत, त्यांचंही सहर्ष स्वागत। व्हाईट बॉल एक्स्ट्राच्या स्वरूपात 1 धाव। प्रसाद गरजची विकेट, 5 चेंडू कुठे फार मागे ठेवला, त्यानंतर वळण घेतलं। या मॅच मध्ये सध्याच्या घडीला संकेत पाटील समोर एकच आव्हान दिसते, ती म्हणजे प्रसाद गरजची विकेट। 44 धावा झाल्यात। नवीन बॅटर मैदानावरती रोशन पाटील, आडव्या बॅटने काय फटका खेचलाय, गेलाय बॉल, सीमा रेषा पार गेलाय, षटकार प्रसाद गरजचा। संपूर्ण क्रीडांगणभर एकच चर्चा चालू आहे। जे प्रेक्षक ऑनलाईन पाहतायत, लाईव्ह पाहतायत, आपल्या मोबाईल वरती, टॅब वरती, टीव्ही वरती, त्या सर्वांना मंत्रमुग्ध करून ठेवलंय ते प्रसाद गरतने। जिथे दावा येत नाही, 40-50 धावसंख्येमध्ये डाव अडखळला जातो, मॅच बनते, टाय होतात, सुपर ओव्हर होतात, तिथे या पठ्ठ्याने 11 बॉल 40 ठोकल्यात। कमालीची फलंदाजी करतोय आणि ते देखील संकेत पाटीलच्या विरोधात। एक नामचीन गोलंदाज मुरबीचा। शॉर्ट पिच समोर खेचला, क्षेत्ररक्षक आहे, प्लॅन झाला एक्झिक्यूट। जी विकेट हवी होती ती मात्र इथे प्राप्त केले संकेत पाटीलने। आता मॅच मध्ये मजा येईल, परंतु प्रसाद गरजची फलंदाजी आवडली असेल, तिसरी मॅच खेळताना 100 पार धावा करणारा एकमेव खेळाडू आरपीएल सीझन 5 मधला प्रसाद गरज माघारी परत असला तरी सुद्धा त्याच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या। पहिला खेळाडू ठरला या आरपीएल मधील, या सीझन 5 मधील, ज्याने 100